नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय घरी येतो. अक्षय घरी आल्यानंतर तो रमाला म्हणजे माहीला म्हणत असतो की हे बघ, अगं आपलं तर ठरलं होतं की आपण आईला इकडे घेऊन येऊ, परंतु तू तर तिकडे जाऊन आलीस. तेव्हा आता ती तिकडे जाऊन आली असं म्हटल्यानंतर आता माहीच्या डोक्यात आता लगेच रमा नक्की तिकडे आली असेल, म्हणजे मी तर तिकडे गेले नाही परंतु रमाच तेथे गेली असेल असा ती विचार करते. तर अक्षय आता माहीला म्हणतो की तू खरंच ग्रेट आहेस. तेव्हा मात्र अक्षय आणि माही जेव्हा बोलत असतात तर तेव्हा सीमा त्यांचं बोलणं ऐकते. सीमा आता विचार करते की आज तर ही माही दिवसभर घरी होती, मग तिकडे कावेरीच्या घरी ती केव्हा गेली होती, ती का खोटं बोलत असेल, ती दिवसभर घरात होती. तेव्हा अक्षय आता माहीला म्हणतो की चल मी आवरतो, दिवसभर खरंच खूप दमलं. तेव्हा आता अक्षय आपले कपडे वगैरे घेऊन आतमध्ये जातो. तेवढ्यात सीमा दरवाजा उघडते आणि माहीला आता ते विचारण्यासाठी ती माही जवळ येते. आता माहीला विचारते की अगं रमे, अक्षय तर म्हणाला होता की कावेरीला तर बरं आहे आणि खरंच तर ते तर चांगलंच आहे, तिला तर बरंच व्हायला हवे, परंतु माही म्हणजे रमा सॉरी बरं का, मला एक गोष्ट मात्र कळली नाही, तू अक्षयला काय म्हणत होती की तू कावेरीच्या घरी गेली होती, तिची सेवा केली वगैरे, आणि काय ग तू तर घरातच होती, तू कधी तिकडे गेली होती. तेव्हा आता माहीला नेमकं काय उत्तर देऊ आणि काय नाही. ती लगेच आता उठते आणि म्हणते की आई, अहो असं का करतात, मी गेले होते आईकडे, आपण जेव्हा दुपारी बोललो तेव्हा खरंच, आणि आई मी तुम्हाला म्हटले होते, तुम्ही खरंच विसरतात का, हल्ली खूप गोष्टी तुम्ही असे विसरायला लागलात. तेव्हा आता सीमाला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. तर माही परत म्हणते की नाही का, जेव्हा तुम्ही मला विचारला होतात की तुम्हाला माफ केलं, तेव्हा आपण एकमेकींशी जेव्हा बोलत होतो तेव्हाच मी तुम्हाला, त्याच्यानंतर मी गेले होते. तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघ एक मिनिट, त्यानंतर मात्र तू कुठेही बाहेर गेली नाहीस, तू तर घरातच होती. तेव्हा आता माही मुद्दाम सीमाला आता तो विषय टाळण्यासाठी म्हणते की तुम्ही पण आई, असे बोलून ती आता रूममध्ये निघून जाते. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं ऐकून घे, परंतु आता तिला काही उत्तर द्यायला नसतेच, म्हणून ती आता बरोबर सीमाला म्हणजे तोंडावर पाडते आणि तेथून निघून जाते. तेव्हा आता सीमा विचार करते. सीमा म्हणते की खरंच कशी बरं ही, मला पूर्ण माहिती आहे, पूर्ण आठवते, दिवसभर मात्र ही घरात होती. ती तर म्हणते की ती गेली, मग खरंच ती गेली असेल का, आणि असेलही, कारण माझ्याच लक्षामध्ये काही गोष्टी राहत नसतात आणि असे वाटते की मी परत आता घोळ घालायला लागले म्हणून, आणि ती स्वतःलाच आता आठवत नाही म्हणून स्वतःलाच म्हणते. त्यानंतर आता जेव्हा हा विचार करते तेव्हा समोर तिला अक्षयची ऑफिसची बॅग आणि टिफिन तेथे टेबलवर दिसतो. ती विचार करते की अक्षय येथेच विसरला बॅग आणि टिफिन, आणि अक्षयने जरी येथे ठेवलेले असेल परंतु रमा मात्र त्याची बॅग वगैरे टिफिन उचलते, परंतु रमा कधी असं वागत नाही, म्हणून आता सीमाला परत संशय येतो. रमा आता अक्षयचं सगळं काही सामान रूममध्ये नेऊन ठेवत असते, म्हणून आता सीमाला नक्की ही माही आहे याचा संशय येतो. त्यानंतर आता इकडे अक्षय हा रूममध्ये माहीच्या मांडीवर डोकं ठेवून अगदी एकमेकांशी ते गप्पा करत असतात. अक्षय हा माहीला म्हणत असतो की हे बघ अगं, मला असे वाटतं की लवकरच आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, की आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये असा आनंदाचा झरा कायम असा वाहत राहायला पाहिजे. म्हणजे हे बघ, एक रोप असतं, त्या रोपाला सुद्धा असं वाटतं की आपण असं कायम मोठा वृक्ष झालं पाहिजे, त्या वृक्षाच्या खाली लोक येऊन निजले पाहिजे, त्यांनी तेथे आसरा घ्यायला पाहिजे, आणि त्या वृक्षाच्या फांद्या पसरल्यात आणि मूळ असं घट्ट उभं राहून ते झाड असं उभं आहे, आणि त्या फांद्यावर पक्षी येतात आणि आपलं घरटं बांधतात, त्याला अशी छान फळं आलीत. म्हणजे मग हे बघ रमा, मला सुद्धा वाटतं की आपण दोघं असा मोठा वृक्ष होऊ, आपण सुद्धा त्या वृक्षाप्रमाणे फांद्याप्रमाणे त्यांच्या फांद्याला आणि वृक्षाला जसा ते आधार देतात तसा आपण सुद्धा आधार देऊ, आणि होईल रमा हे सर्व. परंतु माहीला अक्षयच्या बोलण्याचा खूप राग येत असतो. तिला आता मनातून इतका राग येतो, परंतु अक्षयच्या तोंडावर मात्र छोटीशी स्माईल करावी लागते. अक्षय तिला विचारतो की अगं रमा, आपलं हे स्वप्न पूर्ण होईल का. तेव्हा रमा फक्त हसते, म्हणजे ही माही. त्यानंतर आता इकडे साई आणि रमा हे चिवडा पॅकिंग विकण्यासाठी सर्व पॅक व्यवस्थित त्यामध्ये चिवडा वगैरे भरत असतात, आणि तेव्हा माई त्यांच्यासाठी चहा बनवते. त्या दोघांना आता एकत्र बघून आणि असे काम करताना बघून माईंना खूप आनंद होतो. माई त्यांच्यासाठी चहा त्यांना आणून देते. तेव्हा आता साईसुद्धा खूप खुश असतो आणि रमासुद्धा, आणि अगदी मन लावून हे ते काम चिवड्याचं पूर्ण करत असतात. आणि त्याच वेळेस रमाला मात्र जेव्हा अक्षय आणि रमा या दोघांनी घर सोडले होते त्यावेळेचे क्षण आठवतात. चाळीमध्ये ते राहण्यासाठी आले होता
आणि जे काही वडापावच्या गाडीवर वडे विकून सुद्धा त्यांनी कसं आपलं घर चालवलं होतं ते सगळे क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येतात। तेव्हा आता ही सर्व करता करता 10 दिवस पूर्ण होतात। तेव्हा आता रमा आपला स्वतःचा हा छोटा उद्योग सुरू करते आणि असे खमंग पदार्थ तयार करून ती विकत असते। त्यावेळेस जेव्हा आईसोबत मावशीसोबत लग्नाच्या अगोदर तिने जो काही आता तो पापड लोणच्याचा जो बिझनेस असतो तो सुरू केलेला असतो, घरोघरी दारोदारी जाऊन तिने ते विकलेले असतात, सायकलवर जाऊन ते सर्व आता रमाला आठवते। तेव्हा रमा आता ते सगळे पदार्थ विकण्यासाठी स्टॉल बांधते आणि अगदी रमाचे हे पदार्थ विकले जाऊ लागतात। अगदी आनंदाने ती हा उद्योग सुरू करते आणि त्यात म्हणजे तिला खूप असं यश मिळते। असे अनेक पदार्थ तयार करण्यात साई आणि माई तिची मदत करत असतात। आता प्रत्येक दिवशी विकला जाणारा तो माल आहे तर तो संपतो आणि परत आता जे पॉकेट आहे चिवड्याचे तर ते भरत असतात आणि छान असा आपला एक छोटासा उद्योग ती सुरू करते। आता त्यांची ऑर्डर जी काही आहे तर ती त्याची मागणी खूप वाढते। एका बॅग ऐवजी आता 2 बॅग विकल्या जातात। असे करता करता 1 महिना पूर्ण होतो। रमा आता हिशोब करत असते आणि अगदी माई आणि साई म्हणजे आनंदाने तिची मदत तर करतात आणि रमा सुद्धा त्यांच्याशी अगदी छान वागत असते। मस्त एकत्र आता त्यांचा हा उद्योग खूप आता छोट्यातून मोठा होत असतो। माई सुद्धा आता त्यात ऑर्डर प्रमाणे रमाला जे काही बॅग वगैरे आहे चिवड्याच्या तर ते भरायला मदत करते। तर लगेच आता माई रमाला चहा देतात। रमा आता चहा घेत असते। तेव्हा साई आता रमाला म्हणतो की हे बघा हे सर्व मी करतो, आता तुम्ही थोडासा आराम करा, चहा वगैरे घ्या। त्यावर आता माई म्हणतात की अरे मी सर्व काही बॅग वगैरे भरून ठेवलेले आहे, परंतु आता मी हिशोब करते। आणि तेवढ्यात आता रमाला चहा घेता घेता उलटी येते। तेव्हा ती लगेच आता उलटी करायला पळत जाते, परंतु माई आता साईला विचारतात की अरे हिला काय होते। तेव्हा आता साई म्हणतो की अगं माई मलाच माहिती नाही। तेव्हा रमा आता परत बाहेर येते। तेव्हा आता माई तिला विचारतात की काय गं काय झाली। साई सुद्धा विचारतो। तेव्हा आता रमा म्हणते की अहो बहुतेक मला ॲसिडिटी झाली असेल। तर माई विचारतात की काय गं तू ठीक तर आहेत ना। तेव्हा आता रमा म्हणते की हो काकू। तेव्हा आता माई परत विचारतात की तू बाहेर काही पदार्थ खाल्ले होते का। तर रमा नाही म्हणते। तेवढ्यात रमाला परत उलटी येते। रमा परत धावतच जाते। तेव्हा आता माई डोक्याला हात लावतात, अरे बाप्पा नेमकं काय होतंय। तेव्हा रमा पुन्हा बेडवर येऊन बसते। तर साई म्हणतो की ऐका माझं, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो, अंगावर तुम्ही हा त्रास काढू नका, चला बरं। माई सुद्धा म्हणतात की हो हो जा रमा तू। तेव्हा आता रमा म्हणते की अहो नाही एवढं काही नाही, मी तुम्हाला म्हटले अहो पित्त झालं असेल, दगदग होत असेल त्यामुळे होत असेल, ठीक आहे मी डॉक्टरांकडे जाण्याची काही गरज नाही, त्यामुळे आता हा चिवडा घेऊन मी विकायला जाते। तेव्हा आता माई म्हणतात की काय ग तू आता अशा तब्येत तुझी अशी बरोबर नाही आणि तू चिवडं विकायला जायचं म्हणते, ही अशी जाणार का। तेव्हा आता रमा म्हणते की हो काकू महिना झाला मला इकडे येऊन आणि 15-20 दिवसापासून मी चिवडा विकते, त्यामुळे आपला खरंच जे काही धंदा आहे तर ते व्यवस्थित आता बसलेला आहे आणि एक दिवस गेले नाही तर सगळं काही आता इतक्या दिवसांचं केलेली मेहनत वाया जायला नकोय। त्यामुळे आता आपण असे करता करता एक छोटासा गाळा घेऊ आणि हा सगळं काही आहे तर ते तेथे विकूयात, तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित आहे। तेव्हा रमा आता पुन्हा बाजारात तो स्टॉल लावून आपला चिवडा विकत असते। रमाच्या या चिवड्याला अगदी प्रचंड मागणी असते, अगदी गिराईक तुटून पडतात आणि तेवढ्यात एक ताई रमाजवळ येतात आणि रमा म्हणते की ताई या ना, अहो तुम्हाला चिवडा पाहिजे का। तेव्हा त्या चिवड्याचा भाव वगैरे विचारतात। तेव्हा रमा म्हणते की हा 100 रुपयाचा पॅक आणि तो 50 रुपयाचा, तुम्हाला नक्की आवडेल, अगदी चविष्ट आहे। तेव्हा त्या ताई 2 चिवड्याचे पॅक घेतात आणि रमाला पैसे देत असतात। तेवढ्यात रमाला चक्कर येते, चक्कर येऊन ती खाली पडणार तो त्या ताई रमाचा हात धरतात। ताई म्हणतात की अगं तब्येत तर ठीक आहे ना तुझी, स्वतःला सांभाळ, म्हणून आता ताई चिवडा घेऊन निघून जातात। त्यानंतर मात्र रमा आता विचार करते की मला असे का होत असेल सकाळपासून, मला खरंच काही बरोबर वाटत नाही, मला डॉक्टरांकडे जावंच लागेल। रमा आता डॉक्टरांकडे येते, डॉक्टर रमाला चेक करतात। तेव्हा मात्र जी काही आता आनंदाची बातमी रमाला त्यांनी सांगितलेली आहे ते ऐकून मात्र आता रमाला खूप मोठा आनंदाचा धक्काच बसतो, तिचा चेहरा खुलतो, कारण रमा प्रेग्नेंट आहे डॉक्टरांनी असे सांगितल्यानंतर आपल्या रमाला खरंच खूप मोठा आनंद होतो। रमा आता इतकी स्वतःशी खुश होते आणि मनात म्हणते की खरंच अक्षय
अक्षयचं बाळ, माझ्या अक्षयचं बाळ. परंतु खरंच परत आता तिचा चेहरा पडतो, कारण ती आता स्वतःला विचारते म्हणजे अक्षयला की या सगळ्यामध्ये, या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही का माझ्यासोबत नाही. म्हणून मी आता सगळं काही तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला हे मान्य करावेच लागेल की मीच तुमची रमा आहे, आपल्या बाळाची आई. म्हणून रमाला इतका आनंद झालेला असतो. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येत असतात. आणि आता मात्र आमच्या दोघांच्या सोबत तुम्ही मला खरंच हवे आहात. जी आपण स्वप्न बघितली होती ती स्वप्न आता पूर्ण होताने मला तुम्ही माझ्यासोबत हवे आहात, असा विचार जेव्हा ती करत असते तर डॉक्टर विचारतात की काय ग, कसला विचार करतात. तेव्हा आता रमा खुशून नाही असं म्हणते आणि थँक्यू डॉक्टर असं पण डॉक्टरांना म्हणते. तुम्ही खरंच मला खूप मोठी आनंदाची बातमी दिली. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघ, आता मी तुला काही गोळ्या औषधं वगैरे लिहून देते आणि हे बघ, पपई आंबा वगैरे काही खायचं नाही, जास्त दगदग सुद्धा करू नकोस. आणि काही इंजेक्शन मी तुला लिहून देते ते लगेच घ्यायचे आहेत. आणि हे बघ, काही टेस्ट सुद्धा करायचे आहेत, ते सुद्धा व्यवस्थित मी तुला देते, सगळं काही व्यवस्थित करून घे. रमा आता खुश होत अगदी मान डोलावत हो हो करत असते. रमा आता अगदी खुश होऊन ती फाईल वगैरे घेते आणि बाहेर येते. आता इकडे ती थोडीशी बाजारात आलेली असते आणि जेव्हा जे काही आता खुळखुळी खेळणीचं दुकान असतं तर त्या दुकानात जवळून ती जात असते आणि तेव्हा ती त्या दुकानात येते आणि आपल्या पोटाला हात लावून इतकी खुश होत असते. आणि आता ती जे काही ते दुकानदार काका आहे त्यांना विचारते की खुळखुळा कितीला आहे दादा. तेव्हा आता ते दादा म्हणतात की 20 रुपये. तेव्हा आता ती 20 रुपये देऊन तो खुळखुळा अगदी आनंदाने विकत घेते. परंतु तेवढ्यात तेथे अगदी तोऱ्यातच ती माही येते. रमा मात्र छान आता खुळखुळा वाजवत असते. माही लगेच तिच्या हातातील तो खुळखुळा बघून आता रमाला म्हणते की काय ग रमा, तू अजूनपर्यंत खुळखुळ्याशीच खेळते का? आयुष्याचं खेळणं झालं तरी सुद्धा तुझी अजून हौस फिटली नाही का? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ अगं, हे सर्व मी माझ्या हौसेसाठी नाही घेत, मी माझ्या बाळासाठी हे घेते. आता बाळ म्हटल्यानंतर आता लगेच माहीला तर धक्काच बसतो. तेव्हा आता माहीला तर विचारच येतो की अक्षय सोबत तर मी राहते, हे कसं शक्य आहे आणि हे सर्व असं का कधी झाले असेल. तेव्हा आता रमा आपल्या पोटाला हात लावते आणि तिला अगदी दाखवत असते की मी प्रेग्नेंट आहे, अक्षयच्या बाळाची आई मी होणार आहे, असे खुश होत ती सांगत असते. परंतु आता माहीच्या तर पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता माही हा विचार करते की म्हणजे रमाच्या आयुष्यामध्ये नक्की दुसरी व्यक्ती असेल का आणि व्यक्ती कोण असेल. म्हणून ती लगेच आता रमाला विचारते की तू या बाळाला कसं वाढवशील आणि तू एकटी बाळाला कसं वाढवणार, त्याला कुणाचं नाव देणार. तेव्हा आता रमा अगदी रागानेच माहीकडे बघत असते आणि ती तिच्याजवळ येते, तिला छान असे उत्तर देते आणि माहीला म्हणते की हे बघ, त्याला वाढवायला त्याची आई खंबीर आहे, त्याची काळजी घेण्यासाठी, त्याचं सगळं काही करण्यासाठी तू इतकी काळजी करू नकोस. आणि नावाचा प्रश्न राहिला तर नाव मात्र त्याला त्याचे बाबाच देतील, मिस्टर अक्षय मुकादम. आता अक्षयचं नाव घेतल्यानंतर माहीला आणखीनच धक्का बसतो. माही म्हणते की काय ग, तू हे सर्व काय बोलतेस. तेव्हा मात्र आता माहीला जेव्हा म्हणजे साईने माहीला दुसरीकडेच गाडीमध्ये नेले होते आणि रमाला मात्र तिच्या जागेवर तेथे त्या रेस्टॉरंटमध्ये नेऊन पोहोचवले होते, ते क्षण आठवतात. म्हणजे नक्की त्यावेळेस आता अक्षय आणि रमा या दोघांमध्ये जे काही घडलेले आहे आणि त्यामुळेच रमा आता प्रेग्नेंट आहे हे सगळं काही माहीला आठवते. आणि या सगळ्यामध्ये त्या साईची रमाला साथ होती. आणि जेव्हा त्या हॉटेलमधून तेथे माही आलेली असते आणि जाते वेळेस रमा ही साईला म्हणत असते की तुम्ही हिला इतकी किंमत देण्याची गरज नाही, ज्या माणसाला मला भेटायचं होतं त्या माणसाला तर माझं भेटून झाले, हिचे आपल्याला काहीही घेणं देणं नाही. तेव्हा आता लगेच माही रमाला विचारते की म्हणजे त्या दिवशी. तेव्हा आता रमा म्हणते की हो, त्याच दिवशी हे आमचं बाळ आहे, रमा आणि अक्षयचं बाळ, आमच्या दोघांचं बाळ. आमचं जे काही स्वप्न होतं तर देवाने ती पूर्ण केले आणि हे बघ, हे माझ्या अक्षयचं बाळ आहे, अक्षयच त्याला नाव देणार. आणि जरीही देवाने आमचे स्वप्न पूर्ण केले असले तरी सुद्धा माही, अगं देवाने जो काही न्यायनिवाडा करायचा होता तर तो केला. आता रमा सुद्धा तो खुळखुळा घेते आणि माहीच्या कानामध्ये अगदी जोरजोराने वाजवते. माहीला आता त्रास तर होतच असतो परंतु टेन्शन सुद्धा खूप येते, कारण जे आपल्यासोबत व्हायला हवे होते ते शेवटी रमाच्या सोबत झाले आणि रमाच्या सोबत झाल्यामुळे मात्र आता आपला तेथे त्या घरामध्ये राहून काही उपयोग आहे की नाही. आपण जे काही वागतो आणि ते सगळं काही त्याचं फळ तर रमालाच मिळते. आपण कितीही अक्षयच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर रमाच मात्र आता अक्षयची होणार आणि तीच अक्षयच्या बाळाची आई सुद्धा होणार आहे. हे आता विचार करून माहीला खूप असा जळफाटच होत असतो. रमा मुद्दाम तिच्या कानामध्ये आता जोरजोराने खुळखुळं वाजवत असते, तसतसं माहीला खूप त्रास होतो. तेव्हा रमा आता आपल्या पोटाकडे हात लावते आणि अगदी खुश होऊन बघत असते. आता तिथून ती जायला निघते अगदी खुश होऊनच.
तेव्हा आता माहीला तर भयंकर टेन्शन येते। तेव्हा आता ती रोडने जेव्हा येत असते तिला खूप आनंद होत असतो। एका झाडाखाली ती येऊन बसते। तेथे आल्यानंतर तिला डॉक्टर जे काही सांगितलेले आहे ते सर्व आठवते की तुमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत, तुम्ही आता आई होणार आहात। तेव्हा आता रमाचं जे काही अक्षयसोबत लग्न झालेलं आहे तर ते कुठे सार्थक झाल्यासारखं आनंद आपल्या रमाला मिळतो। जेव्हा आता अक्षयसोबत लग्न करून अक्षयने तिच्या भांगामध्ये कुंकू भरून माप ओलांडून ती मुकादमांच्या घरात आलेली असते। ते सगळे काही क्षण आता रमाच्या ह्या आनंदाच्या क्षणात तिला आता आठवतात। अक्षय तिला म्हणलेलं असतं की खरंच मी खूप खुश आहे, कारण मी तुझी कायम साथ देत राहील। तुझ्यासारखी लाईफ पार्टनर माझ्या आयुष्यामध्ये आली, खरंच मला इतका आनंद आहे। खरंच रमा, मी खरंच खूप लकी आहे की तुझ्यासारखी बायको मला मिळाली। आणि हे बघ, जेव्हा आता ते स्वप्न पाहत असतात की रमा, अगं अक्षय तिला म्हटलेलं असतं की रमा, अगं आपली जेव्हा एक फुटबॉलची टीम तयार होणार आहे ना, आणि जेव्हा एक पहिलं मूळ होईल तेव्हा ते हळूहळू मोठं होईल, रांगायला लागेल, चालायला लागेल, धडपडायला लागेल आणि काही दिवसांनी ते बोलायला सुद्धा लागेल। आणि मग जेव्हा त्याला समजायला लागेल, तो बोलायला लागेल, तेव्हा तो सुद्धा आपल्याला म्हणेल की आई बाबा मला कोणीतरी खेळायला हवं पाहिजे म्हणून, भाऊ किंवा बहीण। आणि असं करता करता सगळी मुलं बहीण भाऊ हे मोठं होतील आणि त्यांना एकत्र खेळावंसं वाटेल। मग त्यानंतर आता ह्या दोघांना असे वाटेल की क्रिकेट खेळावं, फुटबॉल खेळावा। मग त्याच्यासाठी आपल्याला ही 11 जणांची टीम लागणार आहे। म्हणून आता रमाला ते सर्व आठवते। तिचे डोळे अगदी भरून येतात, ती रडत असते। तेव्हा आता आपल्या डोळ्यात पाणी पुसून मात्र आता जेव्हा ती तेथे बसलेली असते, कारण जेव्हा ती आता तेथे टेस्ट करण्यासाठी आलेली असते, आता जे काही ऑर्ड बॉय असतं तर रमा त्याच्याकडून कागद आणि पेन घेते। तेव्हा तो रमाला कागद आणि पेन आणून देतो आणि अगदी खुश होत रडतच ती आता अक्षयसाठी एक लेटर लिहिते। आणि त्या लेटरमध्ये ती असे लिहिते की अहो, आज आपल्या आयुष्यातील एक खूप आनंदाचा आणि अगदी महत्त्वाचा क्षण आहे, परंतु या गोष्टीचं मला खूप आत्ता वाईट वाटते, कारण तुम्ही आता माझ्या सोबत असायला हवे होते, परंतु माझ्या सोबत मात्र तुम्ही नाही। आणि अहो, तुम्हाला माहिती आहे का, आपण एकत्र बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालं, म्हणून तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी, तुम्ही बाबा होणार आहात आणि मी आई होणार आहे। आणि अहो, तुम्ही कसे म्हणाला होतात, आपण जे स्वप्न बघितलं होतं की आपल्या घरामध्ये एक दुडदुड असं पळणारं बाळ हवं आहे, आणि मला माहिती आहे की तुमचा विश्वास नाही बसणार। आणि त्या दिवशी रिसॉर्टमध्ये मी तुमच्या सोबत होते, तुमचा विश्वास बसेल तेव्हा मात्र आता आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं, आपल्यामध्ये जे काही आपण स्वप्न बघितली, जे काही विचार झालेत आणि जे काही झाले, हा आनंदाचा एक क्षण तुम्हाला सांगेल, तुमच्या बरोबर जो काही घालवलेला आहे तो क्षण। आणि तुम्ही त्या मुलीला सुद्धा विचारा की जेथे ती माझ्या जागी आहे म्हणून, रमा म्हणून त्या घरामध्ये राहते। आपल्याला एकमेकांना ओळखण्यासाठी फक्त एकच दिवसाचा एक स्पर्श पुरा आहे। तेथे माही नव्हती, तेथे मी होते, आणि जेव्हा घरात जी आहे तेथे मी नाही। आपल्या संसाराच्या वेलीवर आता एक फूल फुलणार आहे, त्यामुळे अहो, आपलं बाळ, आपल्या रमा आणि अक्षयचं बाळ, किती काही झाले तरी आता कोणताही आरोप न करता तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल। हेच आपलं बाळ आहे, ह्या बाळच आपल्याला दोघांना एकत्र आणू शकते, आपल्या प्रेमाची ती निशाणी आहे। म्हणून रमा इतकी खुश होत आता ते सर्व लिहित असते। आता हे सर्व लिहित असताना रमाच्या डोळ्यातून मात्र आनंद अश्रू येत असतात। रमा आता पुढे लिहिते की हे बघा, मी सगळं सत्य तुम्हाला आता सांगणार आहेच। अहो, तुम्ही आत्ता माझ्यासोबत का नाहीत, कारण हे जे काही आनंदाची बातमी आहे ती घट्ट मिठी मारून तुम्हाला मला सांगावीशी वाटते। इतका मला आनंद झालेला आहे आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल, तुम्ही सुद्धा मला अगदी घट्ट मिठी मारतान। तो क्षण आहे, तो मला अनुभवायचा आहे, परंतु आता त्या क्षणात, त्या आनंदाच्या क्षणात तुम्ही माझ्यासोबत नाही, याचं आता मला वाईट वाटतं। अगदी घट्ट असं पकडावं आणि ही बातमी तुम्हाला द्यावीशी वाटते। आणि आता ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर मी तुम्हाला कधी भेटते असं माझं झालेलं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आपण आई बाबा होणार आहोत, तुमचीच रमा। तेव्हा आता रमा ती चिठ्ठी लिहिते आणि ती चिठ्ठी परत त्या झाडाखाली, तिने ती हॉस्पिटललाच लिहिलेली असते आणि तिला आता हे सर्व काही झाडाखाली बसून आठवत असते। तेव्हा ती चिठ्ठी ती लिहिलेली ती बाहेर काढते आणि आता ती विचार करते, मी नक्की काय करू, खरंच काहीच कळत नाही। मी आई होणार आहे हाच पुरावा एक भक्कम आहे, तरी सुद्धा ते हे सर्व ऐकून मला स्वीकार करतील ना, त्यांना पटेल
वाटेल ना हे सर्व की मीच खरी रमा आहे म्हणून, माझं हे पत्र वाचून जेव्हा ते हे सर्व तपासतील त्यांचा नक्की माझ्यावर विश्वास बसेल म्हणून त्या सगळ्याचा आता रमा विचार करत असते आणि अक्षयला हे सर्व सांगण्याचे ठरवते। तेव्हा आता रमाला इतका आनंद झालेला असतो आणि आता मी आई होणार आहे हेच रमा आहे हे ओळखण्यासाठी अक्षयला पुरेसं आहे असे तिला वाटते। म्हणून ती अक्षयला सर्व काही खरं सांगण्याचं ठरवते, कारण या आनंदाच्या क्षणामध्ये अक्षय तिला तिच्या सोबत असायला हवा आहे। जी स्वप्न त्या दोघांनी एकत्र बघितलेली होती ती स्वप्न आज त्यांची पूर्ण झालेली आहेत आणि त्यासोबत तिला अक्षय हवा आहे आणि ते सगळं काही चिठ्ठीद्वारे अक्षयला सांगण्याचं ठरवते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो, तर पुढील भागामध्ये आता काय होणार आहे तर रमा ही ती चिठ्ठी देण्यासाठी मुकदमांच्या घरी येते। अक्षय आता ऑफिसमधून येणार आहे हे तिला माहिती असते, म्हणून ती चिठ्ठी आता तेथे पायरीवर ठेवते आणि ती चिठ्ठी पायरीवर ठेवून मात्र ती आता थोडीशी भिंतीच्या आड उभी राहते आणि रडत असते। तेव्हा अक्षय ऑफिसमधून घरी येतो, गाडीतून खाली उतरतो, पायरीवर त्याला ती चिठ्ठी सापडते। रमा मात्र आता ही सर्व आपल्या डोळ्यांनी लपून बघत असते। तेव्हा आता अक्षय मुद्दामच आता एक प्लॅन करतो। तेव्हा तो आता जी घरामध्ये रमा आहे म्हणजे सगळ्यांना ती दाखवते की ती रमा आहे, परंतु ती माही असते, म्हणून अक्षय मुद्दाम माही असं जोरात आवाज देतो। तेव्हा माही लगेच बाहेर येते, तर अक्षय म्हणतो की अगं तू नक्की माहीच आहे, कारण मी तुला अशी जोरात हाक दिल्यानंतर तू माही म्हटल्यानंतर बाहेर कशी आली, त्यामुळे माही तुझा खेळ संपलेला आहे। आता मला कळले की खरी रमा कोण आहे ते। तेव्हा आता रमा रडतच हे सर्व पाहत असते आणि माहीला मात्र आता हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसतो। तिला आता अक्षयला हे सर्व कळलेले आहे हे समजल्यानंतर तिला खूप आता अगदी काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। रमाने मात्र अक्षयला खूप मोठा प्रूफ देऊन शेवटी ती रमा हे सिद्ध करून दाखवलेले असते। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।